गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677760025। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले। लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकते असं वारंवार विरोधकांकडून बोललं जात आहे। यावरच बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला। श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत उपस्थितांसोबत संवाद साधला। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्या बाबत मोठं विधान केले। एकनाथ शिंदे यांनी सांगितले की सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी बळीराजाचा आहे। शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता काल वर्ग केला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी बोलताना स्पष्टपणे सांगितले की आमच्या मागे ही ताकद होती म्हणून आम्ही आज सरकारमध्ये आहोत। आमचे सरकार शेतकरी कष्टकरी यांच्या माध्यमातून काम करत आहे। शेतकरी कर्जमाफी केली, 365 दिवस दिवसा 8 तास वीज देत आहोत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले होते। जोपर्यंत राज्यात महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि महिलांना आर्थिक मदत मिळत राहील असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दिलासा दिला होता। तसंच राज्यातील लाडक्या बहिणी आता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत। हे 3000 रुपये रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील अशी चर्चा सध्या सुरू आहे।